मी तर जाम खुश होते, कारण मी रिमोटवाला ट्रायपॉड घेतलाय आणि ते टेस्टिंग करत होतो आम्ही दोघं मिळून. आणि लाडू इथं कसं घुरत असतात ते तोंडावर पांघरून घेऊन दाखवत होता. त्यानंतर आम्ही दीपामावस्या होती त्यामुळे दिव्याची छान अशी पूजा करून घेतली. केंद्रामधून हे पुस्तक आणलं, माझ्याकडे नव्हतं म्हणून. दुसऱ्या कलरचं होतं माझ्याकडे, ब्ल्यू कलरचं. पोरांना आज फोडणीचा भातच बनवला, तूप टाकून मस्त त्यांना जेवायला दिलं. आणि जेवणामध्ये मी बनवायला लागले आता ज्वारीची भाकरी. तर खूप दिवस झालं ज्वारीची भाकरी खाल्ली नव्हते, कारण पीठच आलं नव्हतं गावाकडून. मग आहोने ज्वारीचं पीठ आणलं, मस्त अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी बनवली. आणि काय जेवणात आहे मी तुम्हाला शेवटी दाखवेनच. आणि पोरांसाठी मस्त असे डोसे बनवले. तर असं मी पातळ पीठ बनवून ही करते. तर मला बऱ्याच अशा कमेंट आल्या की ही कोकणातली रेसिपी आहे, याला घावणे म्हणतात. डोसा असो किंवा घावणे असो, पण पोरांना खायला खूप आवडतं आणि ते डोसाच म्हणून खातात. तर हे तांदळाचे घावणे आहेत, खूप भारी लागतात बरं का, छान असे फुगतात पण आणि कुरकुरीत पण बनतात. आणि आजचं जेवण तुम्ही बघू शकता, भरपूर ताट भरून आहे. चटणी, डोसा, शेवग्या शेंगाची भाजी, फोडणीचा भात, डोसा चटणी, शेंगाची चटणी, ज्वारीची भाकरी, हेच मी इथं बडबड करून सांगत होते. पाठीमागं लाडू मस्त असं डोसा आणि चटणी खाते. तुम्ही पण या जेवायला.